नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडलं। गणेश भक्तांनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद आणि मूर्तिदान केंद्रांना चांगला प्रतिसाद दिलाय, ज्यामुळे सायंकाळपर्यंत 450 हून अधिक मूर्त्यांचं दान झालंय आणि 1 टन निर्माल्य गोळा करण्यात आलाय। विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचं भान दोन्ही दिसून आलं। राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रील स्पर्धा आणि आकर्षक साऊंड लाईट शो सादर करण्यात आले। तर या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आता पर्यटकांना किल्ले सिंहगड या मोबाईल ॲपवर प्री रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्रात असा नियम लागू होणारा सिंहगड हा पहिलाच किल्ला ठरलाय। तर ही योजना वन विभागाने प्रायोगिक तत्वावर सुरू केल्याचं समजतंय। पुणे मेट्रोच्या लाईन 3 चा पहिला ट्रायल रन यशस्वीरित्या पार पडलाय। हा ट्रायल रन मान डेपो पासून बालेवाडी स्टेडियम स्टेशन पर्यंत घेण्यात आला। यापूर्वी मेट्रोचे ट्रायल हे रन केवळ हिंजवडी भागापुरतं मर्यादित होतं, त्यामुळे मेट्रोच्या कामात मोठी प्रगती झाली असून लवकरच पुणेकरांसाठी ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। यामुळे मेट्रोमुळे आता हिंजवडी, बालेवाडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारने पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे IIM उभारण्यासाठी 70 एकर जमीन मंजूर केली आहे। या निर्णयामुळे आता पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा वर्तवली जाते। गणेशोत्सवाच्या गर्दीतही प्रवाशांना एसटीच्या लाईव्ह लोकेशनची सुविधा उपलब्ध झाली नाही, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने 15 ऑगस्ट पासून ही प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र अजूनही ॲप लॉन्च न झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। पुणे विभागात 700 हून अधिक बसमध्ये प्रणाली बसवल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात निश्चित तारीख जाहीर न झाल्याने ही सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांना पडलाय। इचलकरंजीचे उद्योजक प्रशांत बोरा यांनी बोरा मल्टीकॉर्प नावाची 7,000 कोटींची कंपनी स्थापन करून जागतिक स्तरावर यश मिळवलंय। त्यांनी गेल्या वर्षी 50 कोटी रुपयांचा आयकर भरून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावलाय। पुढील महापालिका निवडणुकींच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये भाईगिरी वाढली असून सोशल मीडियावर दहशत पसरवणाऱ्या टोळ्यांना मध्य प्रदेशातून येणाऱ्या गावठी कट्ट्यांचं बळ मिळतंय। यामुळे शहरात लूटमार आणि दरोड्यांसारख्या घटना अधिकच वाढत चालल्यात, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंड पवन देवेंद्र बनेटीला अटक केली आहे। सांगवी येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत त्याच्याकडून 1,02,000 रुपये किमतीची 2 देशी बनावटीची पिस्तूल आणि 2 काडतुसं जप्त करण्यात आली आहे। तर तडीपाराची कालावधी पूर्ण होण्याआधीच तो शहरात परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। गणेशोत्सवादरम्यान ड्राय डेचं उल्लंघन करून दारू विकणाऱ्या तिघांविरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। खडक पोलिसांनी शुक्रवार पेठेत केलेल्या कारवाईत 1,10,000 रुपयांचा दारूसाठा आणि रोख रक्कम जप्त केली आहे। या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूया। तशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।